नमस्कार मंडळी. आज आपण आलेलो आहे गुजरातमध्ये. गुजरातमधील रामपुरा येथे. तर आपला प्रवास चालू झाला कल्याण, कल्याणवरून दादर आणि दादरवरून आपण पकडलेली आहे एकता नगर ही एक्सप्रेस आणि या एक्सप्रेसने आपण आलेलो आहे गुजरातमधील एकता नगर येथे आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे रामपुरा येथे. राजपिपला रामपुरा या गावामध्ये आपल्याला जायचं आहे. तर आम्ही एकूण मंडळी आहोत 36 ते 37 लेडीज आणि जेंट्स सर्व मिळून आम्ही आज उत्तर वाहिनी परिक्रमा करणार आहोत. तर त्यासाठी आता आपण रामपुरा येथे जात आहोत. येथे आल्यानंतर गरुडेश्वर दत्त मंदिर या ठिकाणी आम्ही रूम केलेली. तिथे जाऊन आंघोळ स्नान केलेलं आहे आणि फ्रेश होऊन आम्ही नर्मदा आणि अंबा मातेच्या दर्शनासाठी आलेलो आहे. सर्वप्रथम आपण नर्मदा माता आणि अंबाजी मातेचे दर्शन घेणार आहोत आणि पुढे दत्त मंदिरात सुद्धा जाणार आहोत. ज्या ठिकाणी आपण रूम केलेली आहे त्या ठिकाणाजवळच अंबा माता आणि नर्मदा मातेचं मंदिर आहे आणि दत्त मंदिरही आहे. तर सर्वप्रथम आंघोळ स्नान करून आपण नर्मदा मातेचं अंबा मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि दत्तगुरूच्या दर्शनासाठीही आता इथे आपण आलेलो आहे. तर हे मंदिर नर्मदा मातेच्या काठावरतीच आहे. इथून नर्मदा माता काहीच पावलावरती डाव्या बाजूला आहे. तर नर्मदा मातेचंही दर्शन घेऊन आपण परिक्रमेला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी नर्मदा माई उत्तर वाहिनी होते. असं मानलं जातं की येथे परिक्रमा केल्याने खूप मोठं पुण्य मिळतं आणि खास म्हणजे ही यात्रा आपण फक्त एका दिवसात पूर्ण करू शकतो. चला तर मग सुरू करूया ही नर्मदा परिक्रमा. नर्मदे हर हर. मंडळी, एका दिवसात पूर्ण होणारी नर्मदा परिक्रमा याबद्दल तुम्हाला माहित होतं का? दत्त मंदिराच्या पाठीमागेच नर्मदा नदी आपल्याला दर्शन देते, परंतु येथे जाण्यास सक्त मनाई असल्यामुळे आपण तेथे जाऊ शकलो नाही. लांबूनच आपण नर्मदा मातेचे दर्शन घेतलेले आहे आणि नर्मदा मातेला विनवणी केलेली आहे की ही यात्रा सुफळ संपूर्ण होऊ दे आणि आम्हाला यथाशक्ती दे की ही यात्रा आम्ही संपूर्ण करू शकू. नर्मदा जिल्ह्यातील रामपुरा गरुडेश्वर जवळ ते तिलकवाडा दरम्यानचं अंतर आहे 17 ते 21 किलोमीटर आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणून प्रसिद्ध आहे. नर्मदा नदी सहसा पश्चिमेकडे वाहते, परंतु येथे ती उत्तरेकडे वाहते. ही परिक्रमा चैत्र महिन्यात अत्यंत पवित्र मानली जाते, त्यामुळे पूर्ण परिक्रमेचे पुण्य लाभते. बऱ्याच लोकांची मनापासून इच्छा असते की 3 महिन्याची परिक्रमा करावी, परंतु काही अडचणी असतात, वेळ नसतो, तर ते ती परिक्रमा करू शकत नाही. परंतु ही परिक्रमा सर्वच करू शकतात, कारण ही परिक्रमा एका दिवसात आपण पूर्ण करू शकतो आणि फळ आणि पुण्य त्याच परिक्रमेइतके याचेही आहे. म्हणून ही परिक्रमा करणं अतिशय सोपी आहे आणि सहज कुणीही करू शकतो. खास परिक्रमा आपली या मंदिरापासून सुरू होणार आहे. तर हे मंदिर आहे श्रीकृष्णाचं, रणछोडदास यांचं. तर येथे सर्व मंडळी आता आलेली आहेत आणि श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन आपण आपल्या परिक्रमेला सुरुवात करणार आहोत. रणछोडदास मंदिर हे नर्मदा भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. गरुडेश्वर क्षेत्रातील हे प्रमुख मंदिर आहे, जे श्री लक्ष्मीनारायण किंवा रणछोडराय विष्णू अवतार यांना समर्पित आहे. हे ठिकाण निसर्गरम्य असून नदीच्या शांत काठावर आहे. लोकेश्वर आणि धनेश्वर महादेव मंदिर. तर हे मंदिर गुजरात राज्याच्या नर्मदा जिल्ह्यातील मंगरोल रामपुरा गावाजवळ नर्मदा नदीच्या तटावर स्थित आहे. या एकाच शेताखाली धनेश्वर महादेव आणि लोकेश्वर महादेव असे 2 शिवलिंग आहेत. समोरासमोर विराजमान आहेत, जे साक्षात जागृत मानले जातात. जी लोक नर्मदा परिक्रमा करतात त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अशी मान्यता आहे की या दोन्ही महादेवांचे दर्शन घेतल्याने नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचे भाग्य मिळते. येथे ब्राह्मणांना भोजन दिल्याने पितृदोष दूर होतात अशी ही भावना आहे आणि हे स्थान त्रेतायुगापासून जागृत असल्याचे मानले जाते. परिक्रमावासी हे रामपुरा येथील लोकेश्वर धनेश्वर महादेव मंदिरापासून सुरुवात करून नर्मदा नदीच्या काठाने पायी चालत नदीचे दर्शन घेत परिक्रमा पूर्ण करतात. वय किती आहे? 75. हा. बापरे, तुम्ही नर्मदा परिक्रमा करता नाही? बघू आता होते. होईल होईल. पहिल्यांदाच आले हा, आणि पहिल्यांदा ना? याच्या पुढे पण यायला मिळेल का नाही हा या. आता आहे तर मनाची म्हणलं. इच्छा आहे तुमची तर होईल, हा. व्यवस्थित होईल सर्व. आपण बघितलंच की माझ्यासोबत ज्या आजी चालत आहेत त्यांचं वय 75 आहे आणि त्यांची इच्छा प्रबळ आहे की मला नर्मदा परिक्रमा करायची आहे आणि यापुढेही जर झाली तर मी नक्की येईल. तर बघा, हा 17 ते 21 किलोमीटरचा पायी रस्ता आहे आणि त्या हसत हसत हा रस्ता पार करत आहे. नर्मदा मातेचे दर्शन घेऊन नर्मदे हर म्हणत आम्ही चालायला प्रारंभ केलेला आहे.
आणि मध्ये मध्ये अशा प्रकारे खुर्च्या ठेवलेल्या आहे, मंडप टाकलेला आहे, जेणेकरून जे भक्तजन थकलेले असतील, त्यांना थकवा आलेला असतील तर ते काही वेळ इथे विश्रांती करतील. तिथे पाण्याचीही सोय केलेली आहे. मस्त थंडगार पाण्याची सोयही ठिकठिकाणी केलेली आहे. बसायला खुर्च्या टाकलेल्या आहेत, नाश्ता दिलेला आहे. काही ठिकाणी सरबत आहे तर काही ठिकाणी लस्सी दिलेली आहे. तर खूप चांगली व्यवस्था इथल्या गावकऱ्यांनी केलेली आहे. रस्त्याने दोन्ही बाजूला खूप हिरवळ आहे. केळीच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत, चिक्कूच्या बागा आहेत, तसेच बऱ्याच शेतामध्ये कपाशीही पेरलेली आहे. एकूण सांगायचं तर पावसाळ्यासारखं वातावरण आपल्याला बघायला मिळते. जिकडे तिकडे बघाल तर हिरवळच हिरवळ आणि वातावरण मस्त शांत, प्रसन्न आणि आल्हाददायी. आणि मस्त केळीचे मोठे मोठे घड आपल्याला बघायला मिळतात. तर एवढे केळीचे घड कधीच जवळून बघितले नाही, तर ते आता इथे आपल्याला बघायला मिळतात. वासुदेव आश्रम या ठिकाणी अन्नक्षेत्र आहे आणि राहण्याचीही उत्तम सोय आहे. तर या ठिकाणी भोजन आपल्याला मिळणार आहे. तर आपण इथे भोजनाचा थोडासा आस्वाद घेणार आहोत. नॉर्मल जेवण करणार आहोत, कारण जास्त पोट भरून जर जेवण केलं तर पुढचा रस्ता चालायला आपल्याला कठीण जाईल. म्हणून आपण थोडंसं भोजन करणार आहोत, कारण या लोकांनी खूप आग्रह केला की थोडंसं भोजन करून घ्या. येथे मस्त थंडगार ताकही आपल्याला प्यायला मिळणार आहे. त्याचबरोबर आज हनुमान जयंती आहे, चैत्र पौर्णिमा आहे. तर हनुमंताचं दर्शनही आपण इथे घेतलेलं आहे आणि भोजनाचा आस्वाद सुद्धा घेत आहोत. जर तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायची असेल तर त्यासाठी काही टिप्स. सकाळी लवकर ही यात्रा सुरू करा. पाणी, हलका खाऊ सोबत ठेवा. आरामदायक कपडे घाला, जेणेकरून तुम्हाला ऊन लागणार नाही. नर्मदा ही एकमेव अशी नदी आहे जिची परिक्रमा केली जाते आणि ती परिक्रमा चैत्र महिन्यात केली जाते. म्हणजे चैत्र महिना पूर्ण ही परिक्रमा केली जाते. तसं पाहिलं तर नर्मदा पश्चिम दिशेला वाहते, पण काही भागामध्ये प्रवाह उत्तर दिशेला होतो. तेव्हा त्या ठिकाणाला खूप पवित्र मानले जाते. संपूर्ण नर्मदा परिक्रमा 3800 किलोमीटरची असते, जी 3 ते 6 महिन्यात पूर्ण करतात. परंतु उत्तर वाहिनी परिक्रमा जी 18 ते 21 किलोमीटरची आहे आणि ही परिक्रमा केल्याने 3800 किलोमीटर परिक्रमेचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. परंतु पुण्य आणि फळ हे नंतरच्या गोष्टी आहेत. पण ही परिक्रमा केल्याचा अनुभव, आनंद आणि ज्यावेळी आपण नर्मदा मैयासोबत चालतो, पाण्याला स्पर्श करतो, नर्मदा नदीमध्ये आंघोळ करतो, नर्मदा नदीचे काचेसारखे नितळ, स्वच्छ, निर्मळ पाणी, या पाण्याने, या जलाने आपण आचमन करतो, ती दिव्य अनुभूती काही औरच आहे. तर आता आपण नर्मदा मैयाची ओटी भरणार आहोत. तर नर्मदा मैयाला आपण साडी चोळी आणि 16 शृंगार अशा प्रकारे ही ओटी आणलेली आहे. तर नर्मदा मैयाची मनोभावे पूजा करून यथाशक्तीने नर्मदा मैयाची ओटी भरणार आहोत. नर्मदे हर हर. शांती आणि दिव्य अनुभूतीची साक्ष या परिक्रमेमुळे आपल्याला लाभते. आपण काही मागितले नाही तरीही आपले मन प्रसन्न आणि शांत होते. आपले शारीरिक कष्ट, दुःख दूर होतात आणि परत पुढच्या वर्षीही आपण ही परिक्रमा करू असं आपल्या मनातून इच्छा प्रकट होते. ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे, नर्मदा मैयाची ओटी भरलेली आहे, तिथे भरपूर मच्छ्या बघायला मिळतात. खूप मच्छ्या इथे काही आपण खायला टाकलं म्हणजे त्या आपल्या जवळ येतात. एवढ्या मोठ्या मच्छ्या मी पहिल्यांदाच बघितल्या आहेत. बघा आता नर्मदा मैया बघा किती छान नितळ पाणी आहे. निर्मळ पाणी बघा किती छान वाहते आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नर्मदा नदीतील प्रत्येक दगड शिवलिंग मानला जातो. त्यामागचं धार्मिक कारण काय? तर नर्मदा नदीतील प्रत्येक दगड शिवलिंग याला नर्मदेश्वर शिवलिंग म्हणतात. याची पूजा केल्याने कित्येक पटीने लाभ मिळतो आणि घरात सुख, शांती, समृद्धी आणते. हे शिवलिंग अतिशय चमत्कारी मानले जातात, म्हणून प्रत्येक भाविक भक्तजन एक शिवलिंग घरी घेऊन जातो आणि हे नर्मदेश्वर शिवलिंग घरात आपण स्थापन करू शकतो. यासाठी प्राणप्रतिष्ठेची गरज नसते. तर नर्मदा नदीतील दगड शिवलिंग कसे बनले याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. प्राचीन काळामध्ये ब्रह्मदेवांनी नर्मदा नदीत कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी नर्मदेला वर मागण्यास सांगितले. नर्मदा मातेने गंगा नदी इतकीच प्रसिद्धी आणि पवित्रता मिळण्यासाठी इच्छा व्यक्त केली.
त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, शंकरासारखा दुसरा देव होऊ शकतो का? विष्णूसारखा दुसरा देव होऊ शकतो का? पार्वतीसारखी दुसरी माता होऊ शकते का? जर हे शक्य नाही तर गंगेसारखी दुसरी नदीही होऊ शकत नाही. हे ऐकून नर्मदा माता काशीला गेल्या आणि पिंपळा तीर्थ येथे शिवलिंगाची स्थापना करून तपश्चर्या सुरू केली. त्यावर भोलेनाथ प्रसन्न झाले आणि नर्मदेला वर मागण्यास सांगितले. त्यावर नर्मदा मातेने उत्तर दिले, मला कोणताही सन्मान वर नको, फक्त तुमच्या चरणी माझी भक्ती कायम राहो. त्यावर भगवान शंकर म्हणाले, आजपासून तुझ्या तीरावर असलेले सर्व दगड माझ्या कृपेने शिवलिंग होतील. गंगे स्नान केल्याने पाप तत्काळ नष्ट होतात. यमुनामध्ये 7 दिवस स्नान केल्याने पापाचा नाश होतो. सरस्वती नदीमध्ये 3 दिवस स्नान केल्याने सर्व दोष दूर होतात. पण केवळ नर्मदा मातेचे दर्शन घेतले तरीही पापाचा नाश होतो. त्यामुळे आजही नर्मदा नदीतील प्रत्येक दगड हा क्या नाम आहे तुम्हाला? शंकर स्वरूप मानला जातो. नाव काय ते? वैष्णवी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा मैयाची आपण ओटी भरलेली तीच ओटी आपण एका गरीब महिलेला दिलेली आहे आणि एका बालिकेला सुद्धा आपण आपल्या इच्छेनुसार काही भेटवस्तू दिलेली आहे. तर आता आपला जवळपास प्रवास संपत आलेला आहे. काही किलोमीटरचं अंतर आपलं बाकी चालून आहे. चालून जे दमले असेल थकले असेल त्यांच्यासाठी मस्त व्यवस्था केलेली आहे सरकारने, गुजरात सरकारने बघा. आणि खास म्हणजे इथं कोणीही कचरा टाकत नाही. जिथं तिथं कचरा कुंडी ठेवलेले आहे. स्टॉलवाले आहेत पण त्यांनी सर्व कचरा कुंडीची व्यवस्था केलेली आहे. आता आम्ही इथून बाहेर निघत आहोत. पुढे नर्मदा माई आपल्याला दिसेल. नर्मदा मैयाच्या काठावर असलेलं हे नंदीघाट ठिकाण. तर या ठिकाणी आता आपण येऊन पोचलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला बरीच शिवलिंग दिसत आहेत. तसेच नंदी महाराज येथे स्थापित झालेले आहे. त्यांचं दर्शन आपण घेतलेलं आहे. जय नंदी महाराज. आणि येथे असलेल्या शिवलिंगाचंही आपण दर्शन घेत आहोत. येथे एवढी शिवलिंग का ठेवलेली असावीत हे जर आपल्याला माहीत असेल तर कमेंटद्वारे अवश्य कळवा. कारण पहिल्यांदा एवढी शिवलिंग येथे मी एकाच ठिकाणी बघत आहे. त्याचबरोबर नर्मदा नदीमध्ये मिळालेली दगडं, त्याला दगड म्हणता येणार नाही, नर्मदेश्वर हेही इथे विराजमान आहेत. तर खूप प्रमाणामध्ये येथे नर्मदेश्वर महादेवही विराजित आहेत. तर त्यांचंही आपण दर्शन घेत आहोत. नर्मदेश्वर महादेव शिवलिंग याला बाणलिंगही म्हणतात. पवित्र नर्मदा नदीमध्ये प्राप्त झालेले हे शिवलिंग अत्यंत पवित्र आणि स्वयंसिद्ध मानले जातात. त्यांना घरी नेऊन त्यांची स्थापना केली जाते. त्यांना प्राणप्रतिष्ठेची गरज नाही. आणि अशी मान्यता आहे की यांना एक वेळ घरी स्थापित केले म्हणजे अकाली मृत्यू याचं भय राहत नाही आणि सकारात्मक ऊर्जा याचा संचार घरी आपल्या राहतो. आणि या ठिकाणी शिवलिंग स्थापित करून त्याची पूजा केल्याने काय फळ मिळते आणि कोणी कोणी येथे शिवलिंगाची पूजा केलेली आहे ते इथे लिहिलेलं आहे. तर ते आपण बघू शकता. तर कधी जर तुम्ही येथे आलात तर शिवलिंग स्थापन करा आणि त्याची पूजा करा आणि आपली मनोकामना पूर्ण करा, इच्छापूर्तीची पूर्तता करा. मैयाच्या चरणी नतमस्तक होऊन नर्मदे हर कुठलीही सुरुवात अथवा संकल्प घेताना मन लीन होणे, तितकी उत्कृष्ट इच्छा आपल्या इष्टदेवतेला सांगणे महत्वाचे. मग ती तर माऊलीच आहे. ती आपल्या लेकराची कुठलीही इच्छा पूर्ण करते. अगदी तसेच या परिक्रमेचंही आहे. सलग 15 दिवस चालण्याचा सराव केला. मुद्दा हाच की आपल्याला नर्मदा परिक्रमा करायची आहे आणि ती पूर्ण व्हायला पाहिजे. मनात धाकधूक होती की उन्हाळा आहे, चैत्र महिना आहे आणि खूप ऊन तापते आणि आपण परिक्रमा उन्हातच चालू करणार आहोत. तर ती शक्य होईल की नाही, आपल्याला जमेल की नाही. परंतु येथे आल्यानंतर काही मंडळी अनवाई पायाने चालत होते. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. नर्मदे हर. खरं तर या परिक्रमेमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळी देवस्थाने आहेत. त्यांच्या दर्शनाला थांबणे हाच एक मोठा विश्राम आहे. ही मैयाने आपल्यासाठी केलेली सोयच आहे. शिवाय ठिकठिकाणी खानपान सेवा देणारी मंडळीही काही कमी पडू देत नाही. तसं पाहिलं तर ही परिक्रमा फक्त 2 दिवसाची होती. पण या 2 दिवसात अनेक गोष्टी बघायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या आणि अनुभवायलाही मिळाल्या. या संपूर्ण परिक्रमेविषयी ध्यानीमनी नसताना ही परिक्रमेची सुप्त इच्छा कशी मनात आली, कशी झाली, तर हे नर्मदा मातेचंच बोलावणं आलं. म्हणून ही
नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळी आम्ही नर्मदा परिक्रमा चालू केली त्यावेळी 11:15 वाजले होते. कारण आम्ही आलो 7:30 ते 7:45ला एकता नगर येथे. तिथून रूमवर गेलो. रूमवर आंघोळ स्नान केलं, नाश्ता केला. तर तेव्हा 11:15 वाजले आणि 11:15ला आम्ही नर्मदा परिक्रमा चालू केली. म्हणजे उन्हाचा टाईम होता आणि भर उन्हामध्ये आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यामध्ये बरेच वेळा खूप उन्हाचा त्रास झाला. परंतु मनामध्ये तीव्र इच्छा होती की आपली ही नर्मदा परिक्रमा आपल्याला कशाही रीतीने पूर्ण करायची आहे. एक वेळ असा आला की पायाचे तळवे खूप दुखत होते, ऊन लागत होतं, अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या. परंतु नर्मदा मैयेच्या स्पर्शानं सर्व दुखणं दूर झालं आणि ही परिक्रमा पूर्ण झाली. आता आमची सर्व मंडळी या नावेमध्ये बसून नर्मदा मैयेला पार करत आहोत. येथे आल्यानंतर एका गोष्टीची आपल्याला अनुभूती झालेली आहे. ती म्हणजे आपण येथे आल्यानंतर खाली हात घरी जात नाही. कारण सगळं लक्ष आपलं पात्रामध्ये असलेले कंकर गोळा करण्यात होतं. इथला प्रत्येक कंकर म्हणजे शंकर आहे अशी मान्यता आहे. आणि तिथे असलेले हे सर्व कंकर म्हणजे तपश्चर्या बसलेले ऋषीमुनीच असे मानले जाते. त्यामुळे परिक्रमा अतिशय शांततेने करावी असे म्हणतात. मनात मात्र ओम नमः शिवाय हा जप करावा किंवा नर्मदे हर या नामाचा जप करत ही नर्मदा यात्रा पूर्ण करावी. आता आपण नर्मदेला पार केलेलं आहे आणि नर्मदेच्या दुसऱ्या तीरावर येऊन पोहोचलेलो आहोत. त्यानंतर आता आपण जेथून आपली नर्मदा परिक्रमा चालू केलेली त्या ठिकाणावर जाणार आहोत. नर्मदे हर. इथूनच प्रदक्षिणा चालू होती आणि पूर्ण प्रदक्षिणा झाल्यावर आम्ही इथंच आपण आलो. म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण झाली. श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाजूला असलेल्या हनुमंताचंही दर्शन घेतलेलं आहे. सर्व मंडळी आता परिक्रमा करून थकलेली आहे म्हणून आता या वडाच्या झाडाखाली बसलेली आहे आणि विश्रांती घेत आहे. तसेच आता या आवारात असलेलं नर्मदा मातेचं हे छोटंसं मंदिर, ही प्रतिमा, तिथे आपण जाऊन नर्मदा मातेचं दर्शन घेणार आहोत. तर आमची ही परिक्रमा मस्त शांततेत, आनंदात आणि उत्साहात पार पडलेली आहे. नर्मदे हर. येताना आम्ही थोडंसं नर्मदेचं तीर्थ सोबत आणलेलं. तर आम्ही महादेवाच्या मंदिरात आलेलो आहे आणि या तीर्थाने महादेवाचा अभिषेक करत आहोत. तर इथे आमची ही नर्मदा परिक्रमा पूर्ण झालेली आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि खरोखर ही यात्रा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. नर्मदे हर. हर हर महादेव.